नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील प्रॅक्टिस सेट 2.5 पाहणार आहोत। पण तत्पूर्वी त्याच्या अगोदर एक छोटासा मुद्दा आहे, एक पॉइंट आहे आणि तो महत्त्वाचा पॉइंट आहे आणि त्यानंतर आपण काय करूया, प्रॅक्टिस सेट 2.5 सोडवूया। हा पॉइंट असा आहे की ऍब्सोल्यूट व्हॅल्यू पेज नंबर 33 मध्ये ऍब्सोल्यूट व्हॅल्यू यामध्ये एक पहिलंच वाक्य दिलेलं आहे, मी वाचतोय बघा, तुम्हाला स्क्रीनवर पण इथं दिसेल। इफ x is a real number then absolute value of x is its distance from 0 on the number line and which is written as x and x is read as absolute value। म्हणजे असं लिहिल्यानंतर याला म्हणायचं absolute value of x or modulus of x। याला आपण absolute value or यालाच आपण काय म्हणू शकतो, मॉड्युलस। मॉड्युलस व्हॅल्यू किंवा मॉड्युलस ऑफ एक्स किंवा याला ऍब्सोल्यूट व्हॅल्यू असं म्हणतो। आता याचा अर्थ काय आहे बघा या वाक्याचा, इफ एक्स इज अ रियल नंबर देन ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स इज डिस्टन्स फ्रॉम 0 परत एकदा बघा, इफ x is a real number then absolute value of x is its distance from 0। x ही कोणती एक संख्या असेल, वास्तव संख्या असेल आणि ती नंबर लाईन वर दाखवताना तिचं डिस्टन्स 0 पासून कुठपर्यंत आहे, म्हणजे डाव्या बाजूला आहे मायनस मध्ये आहे का उजव्या बाजूला प्लस मध्ये आहे, हे दाखवणारी संख्या म्हणजेच ऍब्सोल्यूट व्हॅल्यू। मग आता फॉर एक्झाम्पल 5, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 5 म्हणजे काय आहे, मग ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 5 म्हणजे आपण याचा असं करणार ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 5 अँड देअरफॉर 5 ची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय, तर 0 पासून 5 किती अंतरावर आहे, तर 1 2 3 4 आणि अजून 1 इथं 5, म्हणजे इथून इथपर्यंत जे अंतर आहे ते 5 युनिट्स असं गृहीत धरलं तर अंतर किती आहे, अंतर हे नेहमी पॉझिटिव्ह मध्ये असतं, म्हणून याचं जे उत्तर आहे ते +5। आता दुसरं जर आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल -4 आणि मग याची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू इज इक्वल टू -4 म्हणजे फ्रॉम 0 ऑन नंबर लाइन हाऊ मच डिस्टन्स फ्रॉम 0 टू दॅट पॉइंट ऑन नंबर लाइन, तर 0 पासून -4 बघा LHS ला आहे, डाव्या बाजूला आहे, म्हणजे -1 -2 -3 -4। हे जरी -4 असेल तरी -4 म्हणजे 0 पासून किती अंतरावर, तर 1 2 3 4 म्हणजे इथं 4 युनिट्स असं म्हटलं तरी चालेल आणि नेहमी अंतर हे पॉझिटिव्ह असतं आणि म्हणून -4 ची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू इज इक्वल टू 4 म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला प्लस किंवा मायनस जरी असेल तरी त्याची व्हॅल्यू काय येते, त्याची व्हॅल्यू येते पॉझिटिव्ह। बट what is the absolute value of 0? What is the absolute value of 0? 0 कुठं आहे नंबर लाईन वर, तर 0 हा इथंच आहे, 0 हा इथंच आहे,
म्हणजे 0 इकडं पॉझिटिव्ह पण नाही आणि निगेटिव्ह पण नाही, म्हणजे 0 ची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू असेल 0च. म्हणजे कोणत्याही रिअल नंबर्सची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ही पॉझिटिव्हच असते का हो? इकडे सुद्धा आहे, बरोबर आहे का? आता याची जरी किंमत घेतली तरी ही पॉझिटिव्ह आली, याची किंमत घेतली तरी ही पॉझिटिव्ह आली आणि 0 ची 0 आली, म्हणजेच नॉट निगेटिव्ह असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे कोणत्याही संख्येची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काढायची असेल तर ती फक्त पॉझिटिव्हच असते अशी नाही, तर पॉझिटिव्ह असेल किंवा शून्य असेल, याची सुद्धा पॉझिटिव्ह असते. म्हणजे पॉझिटिव्ह किंवा शून्य म्हणजे फक्त पॉझिटिव्हच असते असं नाही, तर ती नॉट निगेटिव्ह असते, म्हणजे निगेटिव्ह नसते, म्हणजे शून्य असेल किंवा पॉझिटिव्ह असेल असा याचा अर्थ आपण घ्यायला काही हरकत नाही. एवढं तुम्हाला समजलं असेल तर आपण काय करू, प्रॅक्टिस सेट 2.5 हा सोडवूया. मित्रांनो, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून शुद्ध मराठीमध्ये नंबर लाईन वर शून्यापासूनच त्या संख्येपर्यंतचं अंतर. क्वेश्चन फर्स्ट, फाइंड द व्हॅल्यू इथं म्हटलेलं आहे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 15 मायनस 2. 15 मायनस 2 अगदी सोपं उदाहरण आहे, फक्त वजाबाकी आहे, बेरीज आहे, जी काय असेल ते. काय करायचं आहे आपण, 15 मायनस 2 इज इक्वल टू 15 मायनस 2 म्हणजे 13 आणि हे प्लस 13च आहे, म्हणजे 13 ची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आली 13. आताच मी सांगितलेलं आहे तुम्हाला. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 4 मायनस 9 इज इक्वल टू 4 मायनस 9 इज इक्वल टू 4 वजा 9 म्हणजे -5. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ -5 आणि आपण नंबर लाईनचा विचार केला तर डिस्टन्स फ्रॉम 0 टू दॅट पॉइंट आणि म्हणून हे काय येणार आहे, -5 चं 5 येणार आहे. ओके, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ -5 ची 5. आणि तिसरं जे आहे ते ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 7 into absolute value of -4 is equal to absolute value of 7 is equal to -4 is equal to 7 ची absolute value आली 7 into -4 ची 4 आणि म्हणून मग या दोघांचा गुणाकार 28 असं लिहिलं तरी चालेल किंवा नाही लिहिलं तरी चालेल. यानंतर प्रश्न दुसरा आहे, सॉल्व म्हटलेला आहे. सॉल्व म्हणजे काय करायचंय आपल्याला, सोडवायचंय, किंमत काढायची आहे. सोडवायचंय म्हणजे जे दिलेलं व्हेरिएबल आहे x आहे, या x ची किंमत काढायची आहे. पहिला 3x minus 5 म्हणजे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 3x minus 5 इज इक्वल टू 1. ओके, याचं उत्तर आपण काय करायचं आहे, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 3x minus 5 इज इक्वल टू ±1 येऊ शकेल. प्लस असेल मायनस असेल असं मानायचं आहे आणि म्हणजेच 3x minus 5 इज इक्वल टू ±1 and therefore 3x is equal to +1 किंवा -1 आणि हे -5 इकडे जर नेला तर +5 and therefore 3x is equal to एकदा प्लस घ्यायचं आणि एकदा मायनस घ्यायचं म्हणजे काय होईल बघा, +1 + 5 or -1 + 5 and therefore 3x is equal to 6 or 4. बरोबर आहे का, -1 + 5 4 आला and 3x means 3 into x is equal to 6/3 or 4/3 and therefore
x is equal to 2 or 4 upon 3, and the answer of absolute value of 3x minus 5 is equal to 1 is x is equal to 3 or x is equal to 2 or 4 upon 3. This is the answer. आता पुढे दुसरं दिलेलं आहे, दुसरं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे 7 minus 2x is equal to 5. 7 minus 2x is equal to 5. That is absolute value of 7 minus 2x is equal to 5, and therefore 7 minus 2x is equal to plus or minus 5. पद्धत एकच आहे, पद्धत एकच आहे, काही भ्यायची गरज नाही. जी ऍब्सोल्यूट व्हॅल्यू दिलेली आहे ती प्लस किंवा मायनस असेल असं आपण काय करायचं आहे, अज्युम करायचं आहे, समजायचं आहे. and therefore 7 minus 2x is equal to plus minus 5. हा प्लस 7 आहे तो इकडे आला तर काय होईल, मायनस होईल. म्हणजेच minus 2x is equal to 5 minus 7 or minus 5 minus 7. therefore minus 2x is equal to 5 वजा 7 म्हणजे वजा 2 और वजा 5 वजा 7 वजा 12 minus x is equal to minus 2 upon 2 or minus 12 upon 2, and therefore minus x is equal to minus 1. बरोबर है, और minus 6, and therefore x is equal to plus 1 or 6, and this is the answer. तिसरं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला, वेगळ्या पद्धतीचं आहे थोडंसं. 8 minus x upon 2 absolute value is equal to 5. म्हणजे 8 minus 1 upon 2 ची absolute value आहे 5 असं दिलेलं आहे. आपण काय समजायचं आहे, 5 असेल और minus 5 असेल, and therefore answer 8 minus x upon 2 is equal to plus minus 5, and therefore 8 minus x is equal to plus minus 5 into 2. हे जे अपॉन 2 आहे भागिले 2 आहे ते इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, गुणाकार होणार आहे. आणि म्हणून मग 8 minus x is equal to plus minus 10, plus minus 10 5 गुणिले 2 10, and therefore minus x is equal to हा जर 8 पुढे घेतला तर काय होईल, मायनस होईल. म्हणजे प्लस मायनस 10 minus 8, and therefore minus x is equal to, यातलं प्लस चिन्ह एकदा घ्यायचं, आणखी मायनस चिन्ह एकदा घ्यायचं आहे. म्हणजे 10 minus 8 or minus 10 minus 8. पहिल्यांदा मी प्लस घेतलेला आहे, मायनस 8 असाच ठेवलेला आहे. पुन्हा मायनस 10 घेतलेला आहे, मायनस 8 असाच ठेवलेला आहे. या 10 ला दोन चिन्ह आहेत, त्यामुळे हे दोन असं लिहावं लागतं आपल्याला. minus x is equal to 2 or minus 18. x is equal to minus 2 or 18. म्हणजे x ची किंमत आपल्याला मिळाली -2 or 18. अशा प्रकारची 3 उदाहरणं आहेत. अजून एक उदाहरण आहे, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, वहीमध्ये लिहून ठेवा. चौथं उदाहरण आहे, absolute value of 5 plus x upon 4 is equal to 5. answer, आपल्याला काय करायचं आहे, याची जी absolute value 5 दिलेली आहे ती प्लस किंवा मायनस घ्यायची आहे. म्हणजे 5 plus x upon 4 is equal to plus or minus 5, and therefore हे प्लस 5 पुढे गेल्यानंतर काय होणार आहे, -5 होईल. म्हणजे x upon 4 is equal to plus minus 5, आणि हे प्लस 5 पुढे गेला तर -5 होतो.
and therefore x upon 4 is equal to, यातला +5 एकदा घ्यायचा आणि -5 एकदा घ्यायचा, इथं जसं घेतलेलं आहे तसं. म्हणजे मी +5 -5 or -5 हे -5 एकदा परत हे मायनस, हे मायनस आहे तसंच आपण हलवलेलं नाही, तसंच ठेवलेलं आहे. याच्यामध्ये काय बदल नाही. -5 इथं घेतलेला आहे, हा -5 इथं, फक्त हा जो 5 आहे त्याला दोन चिन्ह आहेत आणि म्हणून +5 एकदा आणि -5 एकदा घ्यायचा आहे. ठीक आहे. x upon 4 is equal to 0, बरोबर आहे का, or -10 and therefore x is equal to 0 ची इकडे गुणिले केल्यानंतर इथं लिहा वाटलं तरी, or x is equal to -10 into 4, therefore x is equal to 0 or x is equal to -14. असं याचं उत्तर येईल. तुम्हाला समजलं असेल अशी मी अपेक्षा करतो. अशा प्रकारचं प्रॅक्टिस सेट 2.5 होता. यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा होता की ऍब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय हे मी तुम्हाला याच्या अगोदरच्या सेशन मध्ये सांगितलेलं आहे, सुरुवातीला सांगितलेलं आहे. त्यानंतर ही उदाहरण लिहून ठेवलेली आहेत, सोडवून दिलेले आहेत. मित्रांनो, अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब तुम्ही झाला नसेल तर सबस्क्राईब व्हा. आपण महत्त्वाची उदाहरणं देणार आहोत सोडवून. अशा प्रकारे 2.5 प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. सर्वांना हा समजला असेल तर आपला व्हिडिओ काय करा, तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.